आणि पहलगाम हल्ल्याच्या धर्तीवर भारतानं विविध पातळ्यांवरती घेतलेल्या कठोर भूमिकांमुळे पाकिस्तानचा अक्षरशः थरकाप उडालेला आहे। अण्वस्त्र हल्ल्याच्या पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तान आता देवाकडे दयायाचना करू लागलाय। अल्लाह करो आणि हे युद्ध टळावं असं वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी केलंय आणि त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्यात। पाकिस्तानमधले नागरिकच त्यांना आता ट्रोल करू लागलेत। ख्वाजा आसिफ असं नेमकं काय म्हणाले या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण पाहूया। क्लैश की सूरत हाल बिल्कुल नज़र आ रही है। अल्लाह करे एवर्ट हो जाए, हम कोई जंग मुसल्लत हमारी तरफ से तो कतई तौर पे नहीं होगी। क्लैश की सूरत हाल बिल्कुल नज़र आ रही है। अल्लाह करे एवर्ट हो जाए, हम कोई जंग मुसल्लत हमारी तरफ से तो कतई तौर पे नहीं होगी। आणि दहशतवादाला पोसणाऱ्या, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचे नजीकच्या काळामध्ये 4 तुकडे होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाकिस्तानमधली सध्याची अराजकतेची परिस्थिती ही भारताच्या कशी पथ्यावर पडू शकते, जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। युद्धाच्या वल्गना करणारा पाकिस्तान अंतर्गत बंडाळीमुळे सध्या जर्जर झालाय। तुम्हाला आठवत असेल की 11 मार्च 2025 ला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं एका रेल्वेचं अपहरण केलं होतं। पाकिस्तानच्या 214 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केलेला आणि यावरूनच पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात किती मोठं आव्हान निर्माण झालंय हे लक्षात येतं। पाकिस्तानातील कोणते 4 प्रांत स्वतंत्र होऊ शकतात तेही आपण पाहूया। बलुचिस्तान, पख्तुनिस्तान, पंजाब आणि सिंधमुळे पाकिस्तानचे 4 तुकडे होऊ शकतात। तर पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं सरकारनं आधी स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्याची अवस्था प्रचंड बिकट आहे। त्यांना बलुचिस्तानमध्ये सुद्धा प्रभाव दाखवता आलेला नाहीये आणि खैबर पख्तुनवा प्रांतातील सुमारे 60% भागातनं पोलीस आणि सैन्यानं माघार घेतली आहे। परिणामी उठाव होऊन पाकिस्तानातले 4 प्रांत स्वतंत्र होऊ शकतात। तो आज वो दिन आ गया जब हमारे देश के ऊपर एक अटैक हुआ है, डायरेक्ट अटैक हुआ है, तो हम अपना डिफेंस लेने के लिए सब जिम्मेदार हैं और हम अपनी पूरी रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं और हमें पूरे राइट्स हैं आज कि हम अपने डिफेंस के लिए कोई भी तगड़ा सख्त कदम उठा सकते हैं। पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्याच देशात कुणी आव्हान दिलंय ते सुद्धा पाहूया। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, बलूच रिपब्लिकन आर्मी, बलूच नॅशनल मूवमेंट आणि बलूच स्टुडंट्स ऑर्गनायझेशननं पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली आहे। खरं तर खैबर पख्तुनवा अफगाणिस्तानच्या सीमेला लागूनच आहे। भारत आणि अफगाणिस्तानचे मैत्रीपूर्ण संबंध पख्तुनिस्तानच्या निर्मितीसाठी फायद्याचे ठरू शकतात। पाकिस्तान उसना आणून युद्धाच्या घोषणा करतंय तर खरं, पण सध्या पाकिस्तानवर 70 लाख कोटींचं कर्ज आहे। परिणामी युद्धामुळे आधीच भीतीला लागलेल्या पाकिस्तानवर पुन्हा एकदा जगासमोर कटोरा घेऊन जाण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे आता तरी पाकिस्तान सुधारणार की नाही हा प्रश्न निर्माण झालाय आणि जर पाकिस्ताननं आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर 4 नवे देश अस्तित्वात येऊन जगाचा नकाशा नक्कीच बदलू शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।